कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर यांच्यातर्फे रूपाताई वायदंडे या तिसरा पर्याय म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवरती प्रकाशझोत टाकत आपला निवडणुकी संदर्भातला अजेंडा स्पष्ट केला आणि सामान्य माणसाचा आवाज म्हणून ही निवडणूक लढवत असल्याचं रूपाताई वायदंडे यांनी स्पष्ट केलं। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आणि महिलांचे प्रश्न यासह कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न, पंचगंगा नदीचा स्वच्छतेचा मुद्दा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छ आणि मुबलक पाणी, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित असून निवडणुकीसाठी उभे असतानाही दोन्ही उमेदवार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नसून गुद्द्यावर पोचली आहे। जनतेने याचा विचार करावा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवलेला हा तिसरा पर्याय निवडावा आणि सर्वसामान्य वर्गाच्या मूलभूत प्रश्नांसाठी, स्त्री सन्मानासाठी, गरीब आणि कष्टकरी वर्गाच्या समस्यांवर उत्तर मिळवण्यासाठी समाजाशी आणि समाजाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेला उमेदवार लोकसभेत पाठवावा, अशा शब्दात त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं आहे। सध्या देशामध्ये प्रचंड दबाव आणि दहशतीचं वातावरण आहे। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मतदानापूर्वीच निवडणुकीचा निकाल घोषित केला आहे। अब की बार 400 पारचा नारा दिला आहे, म्हणजे ईव्हीएम मशीन सेट केली आहेत का, असा संशय रूपाताई वायदंडे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला। या पत्रकार परिषदेसाठी रूपाताई वायदंडे, आगरकर, प्रताप बाबर, रुपाली कांबळे, छाया बाबर, रणनीत हळदीकर, रुपाली कांबळे, दयानंद शेखाडे उपस्थित होते। संपूर्ण देशामध्ये कोल्हापूर लोकसभेच्या या सार्वत्रिक निवडणुका आज होत आहेत। या निवडणुका खुल्या आणि मोकळ्या वातावरणात झाल्या पाहिजेत अशी सामान्य माणसाची मागणी आणि अपेक्षा आहे। आज याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 47 ची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए फॉर आंबेडकरचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज निवडणूक रिंगणात आहे। कोल्हापूरच्या निवडणुकीसंदर्भात बोलायचं झालं तर कोल्हापूरच्या विकासासंदर्भातले अनेक मुद्दे आज प्रलंबित आहेत, पण आज या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर इथला सामान्य माणूस प्रचंड भयभीत आणि भयग्रस्त असा झालेला आहे। त्याचं कारण असं की जातीच्या आणि धर्माच्या नावावर रोज उठून इथल्या सामान्य माणसामध्ये दहशत निर्माण केली जात आहे। अजिबात गरज नाही या मुद्द्यांची। घटनाकारांनी धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला त्यांच्या घटनेतून, संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे। असं करत असताना कोणा एका धर्मासाठी व्यक्तीला प्रेशराईज करणं ही संविधान विरोधी भूमिका आहे आणि आज तीच समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावली जात आहे, त्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या सगळ्या गोष्टींच्यामुळे इथला सामान्य माणूस जो आहे तो भयभीत झालेला आहे, तो त्रस्त झालेला आहे। निवडणूक आहे, मी मतदान केलं नाही तर माझं कसं, या प्रश्नात आणि या संभ्रमात तो आहे। संविधान बदलण्याची भाषा जाहीर पद्धतीनं करत इथला एक वर्ग समाजामध्ये प्रचंड मोठी दहशत माजवत आहे, तर त्याच वेळेला दुसरा वर्ग संविधान वाचविण्याची भाषा करत वेगळ्या पद्धतीनं दहशत निर्माण करत आहे। वास्तवात या दोन्हीही समूहांना संविधानाशी काहीही सोयीसुतक नाही आहे। यांना फक्त याचा रस्ता करून, याचा मार्ग करून राज्यसत्तेपर्यंत पोचायचं आहे, ही आजची वास्तविकता आहे। कोल्हापूरच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्याच्यामध्ये रंकाळ्याचं प्रदूषण कायमस्वरूपी थांबलं पाहिजे, हटलं पाहिजे, हा प्रमुख प्रश्न आहे। पंचगंगेचं प्रदूषण हटून वाढीव लोकसंख्या विचारात आणि लक्षात घेता येणाऱ्या 25 वर्षात आपण जनतेला स्वच्छ आणि मुबलक पाणी देऊ शकू अशा योजना आपल्याकडे असल्या पाहिजेत। कोल्हापूरच्या गुऱ्हाळघरांचं जर का थोडंसं आधुनिकीकरण झालं तर इथल्या बेरोजगार युवकांना निश्चितपणे रोजगाराची संधी मिळण्यासाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो। चंदगड, गडिंग्लज, आजरा, उत्तूर, दाजीपूर, राधानगरी अभयारण्य पाहिलीत तर या बाजूला जी काही सह्याद्रीच्या कडेवर वनराई आहे त्याला जर का पर्यटनाचं स्वरूप दिलं, पर्यटनाचा दर्जा त्याला दिला, तर फक्त कोल्हापूर भारत देश नाही तर संपूर्ण आशिया खंडाचाच कोल्हापूर जिल्ह्याकडे लक्ष वेधलं जाईल। इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ही वनसंपत्ती आपल्याकडे आहे।
पण आज कोल्हापूरचे हे प्रमुख प्रश्न असताना देश पातळीवर पाहायला गेलं तर इथली बेरोजगारी आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई आहे. देशाच्या आर्थिक रेशो GDPवर बोलत असताना 500 रुपये किलोनं लसूण झाला तर आमच्या सामान्य महिलेनं तिच्या स्वयंपाकातनं हा लसूण वर्ज केलेला आहे. ही सामान्य माणसाची कळ आहे आणि ह्या सामान्य माणसाच्या कळीवर मात्र कुठल्याही पद्धतीने इथले राज्यकर्ते, इथले उमेदवार भाष्य करायला तयार नाही आहेत. ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे. निवडणूक ही विकासाच्या आणि विचारांच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. पण आजचं चित्र पाहिलं तर या कोल्हापूरच्या निवडणुकीचं, कोल्हापूरची गादी कुणाची, कोल्हापूरचा वारसदार कोण, त्यात आणि उपप्रश्न आलाय थेट खरा वारसदार कोण, अशा मुद्द्यांच्यावर निवडणूक लढणं म्हणजे सामान्य माणसाची प्रचंड मोठी गळचेपी ही आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना फाटा देण्यासाठी आज कोल्हापूरच्या सुज्ञ आणि अभ्यासू जनतेसमोर हा तिसरा पर्याय घेऊन मी उभी आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज या प्रेसच्या माध्यमातून मला मांडायचा आहे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून असणारी मीडिया, माझा या मीडियावर प्रचंड मोठा विश्वास आहे. आणि माझ्या आज या सगळ्या सुज्ञ माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत माझी मीडियाला कळकळीची विनंती आहे. पत्रकार बंधू हो, तुम्ही सामान्य माणसाचा हा आवाज आज लिहावा, तो छापावा. अहो, समाज तुमच्याकडे प्रचंड मोठ्या आशेने अपेक्षेनं बघत आहे. कुठेतरी आशेचा किरण तुमच्या माध्यमातून शोधत आहे. तो आवाज तुम्ही आज लिहावा, छापावा. त्याचं कारण असं की आत्ताच देशाचे पंतप्रधान निवडणुकांच्या पूर्वीच अब की बार 400 पारची घोषणा करत आहेत. काय बरं, कुठून आला इतका मोठा कॉन्फिडन्स? BJP शिवसेनेचे देशातले सगळेच उमेदवार शक्ती प्रदर्शनानं अर्ज दाखल करत आहेत आणि आमच्या पाठीशी एवढी मोठी जनता आहे हे दाखवत आहेत. तर महाविकास आघाडीचं सुद्धा चित्र तेच आहे. मग हा कॉन्फिडन्स कुठून आहे की 400 पार होणारच आहे? मग आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सामान्य माणसाची भूमिका तुमच्या समोर आणत आहोत. आमचा संशय आहे की 400 EVM सेट केलेले आहेत का? मग VVPAT सुद्धा काउंट झालं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या माध्यमातून मी मागणी करते की ह्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. 400 पारचा नारा देणाऱ्या BJPनं निश्चितपणानं EVM मध्ये बिघाड केलेला आहे, ते सेट केलेले आहेत. आज असं सामान्य जनतेमध्ये वातावरण आहे. प्रचंड मोठ्या शक्ती प्रदर्शनानं अर्ज भरत असताना सामान्य माणसाला वेटीस धरण्याचा हा जो काही निंदनीय प्रकार या कोल्हापूरमध्ये घडलेला आहे. अहो, 15 आणि 16 तारखेला 41-42 डिग्री तापमानात कोल्हापूरची जनता आपल्या कामासाठी, आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडलेली असताना एक इंच दोरीनं आपलं वाहन पुढे घेत होती आणि हे तप्त ऊन स्वतःच्या शरीरावर झेलत होती. का यांना शक्ती प्रदर्शन करायचं होतं? प्रचंड मोठे ट्रॅफिक कोल्हापूरमध्ये जाम झालं होतं. स्वतः दस्तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर माहिती देताना त्याचा उल्लेख केलेला आहे की कोल्हापूरचे सगळे रस्ते फुलून गेले होते. साहेब, लय त्रास झालाय हो जनतेला त्याच्यात. त्याचाही थोडा विचार करायला पाहिजे होता. रंकाळ्याचा जो काही प्रदूषणाचा प्रश्न आहे, रंकाळा प्रदूषण कायमस्वरूपी नष्ट झालं पाहिजे. पंचगंगेचं प्रदूषण कायमस्वरूपी नष्ट होऊन इथून पुढं 25 वर्ष स्वच्छ आणि मुबलक पाणी इथल्या जनतेला मिळालं पाहिजे. कोल्हापूरची विमानसेवा चालू झालेली आहे, पण आमचा अजेंडा असा आहे की मुंबईला आणि दिल्लीला रोज इथून विमान गेलं पाहिजे. कोल्हापूरच्या गुराळघरांचं आधुनिकीकरण होणं हा आमचा अजेंडा आहे. आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे संविधानाचं रक्षण करणं आणि टिकवणं. आमचा अजेंडा आहे स्त्री सन्मानार्थ आमची भूमिका असणार आहे. कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर देशात कुठल्याही महिलेवर नखभर केसा एवढा सुद्धा अन्याय आणि अत्याचार झाला नाही पाहिजे, हा आमचा अजेंडा असणार आहे. आमचा अजेंडा कोल्हापूरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देणं हा आमचा अजेंडा असणार आहे. देशातली महागाई आणि बेरोजगारी हा आमचा अजेंडा असणार आहे. सामान्य माणसाची रोजीरोटी, घटनाकारांनी त्यांच्या घटनेमध्ये दिलेलं जे काही उदारमतवादी धोरण आहे, प्रत्येकाच्या ब्रेड बटरची जोडणा बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्या घटनेमध्ये करून ठेवलेला आहे, तो विचार पुढे घेऊन झालं आणि या देशातला कुणीही बेरोजगार राहणार नाही, हा आमचा अजेंडा असणार आहे. आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो अजेंडा असणार आहे, आनंदाचा शिधा देऊन आम्ही आमच्या जनतेला कमजोर करणार नाही, आम्ही आमच्या जनतेचं अवमूल्यन करणार नाही. सणासुदीला सुद्धा आम्ही एवढं गोडधोड करून खाऊ शकत नाही, ही आमची परिस्थिती आहे का? आनंदाचा शिधा देऊन काय साध्य करताय तुम्ही? आम्ही या देशातला प्रत्येक नागरिक स्वतःच्या हिमतीवर त्याचा सण साजरा करू शकेल इतकं कपॅबल त्याला बनवणार आहे, हा आमचा अजेंडा आहे.